आपण पाहत आहात डेली न्यूज मराठी आणि आज आपल्यासोबत आहेत शिवबा संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ सविताताई शिंदे. होय, ती शिवबा संघटना ज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत आज मराठा आरक्षणाचे चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील. नमस्कार मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मॅडम, तुम्ही जरांगे पाटील यांच्याबरोबर काम केलेलं आहे, तुम्ही त्यांना फार जवळून ओळखता. त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे? त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे काही गोरगरिबांवरती अन्याय होतो त्यांच्यासाठी ते सदैव काम करतात. आणि जे आत्ता जे मराठा आरक्षणासाठी जे उपोषणासाठी आरक्षण मिळावं यासाठी जे बसलेले आहेत आणि तरीसुद्धा ते शांत बसणारच नाही. आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय ते उठणार नाही एवढा तुम्हाला हे पण ठामपणे विश्वास विचार आहे. हो, कारण तुम्ही तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, तुम्ही त्यांना चांगलं एकदम ओळखताय. जवळून आहे. बरं. मनोज जरांगे पाटील मॅडम साताऱ्यामध्ये शिवबा संघटनेच्या निमित्तानं कधी आले होते? 2018-19 साली ते आपल्या साताऱ्यात आले. माझी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली शिवबा संघटनेच्या. उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले ह्या दोन्ही महाराजांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा झाली. आपल्या साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी त्यांचे मीटिंग लावून कार्यक्रम झाले. तेव्हापासून ते आपल्या साताऱ्यात बऱ्याच वेळा येऊन गेलेत. शिवबा संघटना नेमकं काय काम करते? शिवबा संघटना ही महिलांवरती होणारे अत्याचार, आपल्या 18 पगड जातींमध्ये कुठलीही जातपात न बघता 18 पगड जाती एकत्र येऊन आपण काम करतो. आणि जिथं काही महिलांवरती मुलींवरती अत्याचार होईल, ते रात्री असो केव्हाही असो, तेव्हा आपले अचानक काम असतं. मॅडम, मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांना कुठलंही राजकीय पाठबळ नाहीये किंवा त्यांना कधीही असा राजकीय वारसा नाहीये, पण आज ते मराठा आरक्षणाचे चेहरा बनलेत. त्याविषयी तुम्ही काय सांगा? त्यांना कुठल्या राजकीय ह्याची पाठिंबा लागतच नाही, कारण त्यांच्यात तेवढी पॉवर आहे. आणि मराठा आरक्षणासाठी ते आज बसलेले आहेत. ते स्वतःची 2 एकर जमीन विकून आज गेली 5 वर्ष झाले त्यांनी हे कार्य करत आहेत आणि ते उपोषणाला बसलेत. पण ते आरक्षण घेतल्याशिवाय ठामपणे ते उठणारच नाहीत, हे आमचं मत आहे. म्हणजे तुम्ही त्यांचे आम्ही त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आहोत किंवा पदाधिकारी आहोत. आम्ही पण सगळेजण एकत्र आहोत त्यांच्या पाठीशी. मॅडम, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आज मनोज जरांगे पाटील जालन्यामध्ये तिथं आंदोलनस्थळी आहे, तर तुम्ही इथून कधी जाणार आहात आणि कोण कोण जाणार आहात? आम्ही इथून कराडचे जे मनोज आहेत, सोलापूरमधले जिल्हाध्यक्ष आहेत, साताऱ्यातली मी आहे, परत अजून बरेच पदाधिकारी आहेत, नाशिकचे आहेत, नगरचे आहेत. सगळे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही उद्या त्यांना भेट द्यायला त्यांच्या जागी जाणार आहोत. आंदोलनस्थळी तुम्ही तिथे आंदोलनस्थळी जाणार आहोत. मॅडम, जाता जाता आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की शिवबा संघटनेचं भविष्यातील ध्येय धोरण काय आहे? शिवबा संघटनेतील ध्येय धोरण म्हणजे आता आम्ही महिलांचे काही प्रश्न असेल, कोणाला जात असेल. आता मध्यंतरीच एक रहिमतपूरमधल्या एका मुलीवरती, मागासवर्गीय मुलीवरती अत्याचार झाला. तिला गोट्यामध्ये वगैरे ठेवलेलं, तशा मुलीला हक्क दिला. परत हक्क दिलं म्हणजे नेमकं काय केलं? हक्क म्हणजे तिच्या घरी राहण्याचा तिला अधिकार नव्हता, लग्नाची बायको असून. तशा महिलेला गोठ्यामध्ये ठेवलेली. अशा महिलेला मी तिथं जाऊन तिचा हक्क मिळवून दिला. परत असं बरेच महिला आता अजून आपल्या पोलीस स्टेशनजवळ सुद्धा एका महिलेची अनैतिक ह्याच्यातून प्रेग्नंटी होती मुलीला. तशा मुलीला सुद्धा मी रात्रीच्या 2 वाजता सिव्हिलला ॲडमिट करून तिची डिलिव्हरी वगैरे करून पहाटे 3 वाजता घरी आले. म्हणजे अशा बऱ्याच म्हणजे न सांगणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत, त्या तुम्हाला मी सांगू शकत नाहीत. अशा गोष्टी सुद्धा आमची शिवबा संघटना करते. आमची शिवबा संघटना आक्रमक संघटना आहे. जिथं महिलांना काही न्याय हक्क मिळत नसेल त्या ठिकाणी आम्ही अवश्य आहोत. आणि शिवबा संघटना ही आक्रमक आहे, त्यांच्या नादी कोणी लागत नाही. आणि आमचे जरांगे पाटील साहेब पण तसेच आहेत, ते आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. निश्चितच मॅडम, ह्या त्या सविताताई शिंदे ज्यांनी आज वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये आल्या, त्यांनी आपल्याशी बातचीतही केलेली आहे. मॅडम, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.